चला, अख्खा महाराष्ट्र ज्या चित्रपटाची वाट पाहत होता आवर्जून, वन ऑफ द मोस्ट अवेटेड फिल्म्स ऑफ धिस इयर, कडीपत्ता. ही फिल्म फायनली रिलीज झालेली आहे आणि आज मी हा चित्रपट पाहिलाय. खरं तर हा चित्रपट पाहण्यासाठी मला काय, 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 काय कष्ट घ्यावे लागले, ह्यामध्ये आज नको पडूया. आज थेट मुद्द्याचं बोलूया, आज थेट चित्रपटाबद्दलच बोलूया. हा चित्रपट सुरू झाल्यानंतरच्या 1.25 मिनिटानंतरच माझं मन मला सांगत होतं, की बंद करो, हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. खरंच सांगते, हा चित्रपट पाहिल्यानंतर अर्जुन कपूरसाठी माझ्या मनात खूप जास्त रिस्पेक्ट वाढली. कारण हा चित्रपट बघण्याच्या आधी माझा अर्जुन कपूरकडे बघण्याचा दृष्टिकोन लई वेगळा होता, लई वाईट होता. पण अर्जुन कपूर भावा, मस्त ॲक्टिंग करतोस तू. चला, कडीपत्ता हा चित्रपट कसा वाटलाय पटापट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात आधी चित्रपटाच्या संगीतबद्दल बोलूया. तुम्हाला अय्या रुखवत हा चित्रपट जर का आठवत असेल आणि बेटर हाफची लव्ह स्टोरी हाही चित्रपट आठवत असेल, तर या दोन्ही चित्रपटांच्या पार्श्वसंगीताबद्दल आपण बोललोच होतो. खरं तर या चित्रपटाच्याच पार्श्वभागावरती पोकळ बांबूचे फटके मारावेत, असं पार्श्वसंगीत आपल्याला दोन्ही चित्रपटांमध्ये ऐकायला मिळालं होतं. आता याही चित्रपटाचं पार्श्वसंगीत हे त्याच पार्श्वसंगीताच्या पंक्तीला बसवलं तरी चालणार आहे. आजचा रिव्ह्यू कुठून सुरू करू, कुठे संपवू? चला, कडीपत्त्यापासूनच सुरुवात करूया. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये ना असे काही काका-काकू असतात आपल्या नातेवाईकांमध्ये, जे सकाळी-सकाळी किंवा सणासुदीला ना छान सितारे, खुशबू, मग सूर्याचं पहिलं किरण, तुमच्या आयुष्यात दिव्याचा ज्योतीचा उजेड, प्रकाश हे सगळं काही सुख, समृद्धी ह्या सगळ्या प्रकारचे जे मेसेजेस आपल्याला येत असतात. तर असाच एक मेसेज या चित्रपटाच्या कडीपत्ता चित्रपटाच्या मेकर्सला आला असावा, की नवरा आणि बायकोचं नातं हे कडीपत्त्यासारखंच असतं बघा. आणि मग काय? कडीपत्ता याच एका मेसेजवरती यांनी मागे आणि पुढे काही ठिगळं जोडून चित्रपट फुलवण्याचं ठरवलं. आणि मग फायनली झाला कडीपत्ता या चित्रपटाचा जन्म. ज्यावेळेला मला शुभांगी गोखले आणि संजय मोने यांसारखे दिग्गज कलाकार सुद्धा बिलो ॲव्हरेज काम करताना दिसले कडीपत्ता या चित्रपटामध्ये, तेव्हा मला खऱ्या-खुऱ्या चांगल्या आणि उत्तम दर्जेदार दिग्दर्शकाची किंमत काय असते हे कळलं. खरंच सांगते तुम्हाला, जर का घरात गणपती हा चित्रपट आठवत असेल, तर त्या चित्रपटामध्ये शुभांगी गोखले आणि संजय मोने हे दोघेही दिग्गज कलाकार होते. आणि आज सुद्धा त्यांच्या व्यक्तिरेखा, त्यांच्या ज्या पद्धतीने त्यांनी पात्र निभावली होती, ते सगळे डायलॉग सुद्धा तसेच शाबूत माझ्या डोक्यात आज सुद्धा तसेच आहेत. ही असते एक पॉवरफुल दिग्दर्शकाची, पॉवरफुल रायटरची कमाल. आणि इथे मात्र आपल्याला शुभांगी गोखले आणि संजय मोने अतिशय बिलो ॲव्हरेज काम करताना दिसतात. हे बोलताना सुद्धा मला फार वाईट वाटतंय. पण त्यांचा तो बिलो ॲव्हरेज परफॉर्मन्स बघून सुद्धा मी खरंच सांगते, म्हणजे आतून असं खूप वाईट वाटलं रे, मला पर्सनल लॉस झाल्यासारखं वाटत होतं. इतर पात्रांबद्दल तर बोलायलाच नको, पण मुख्यतः भूषण पाटील आणि रिद्धी कुमार हे आपल्याला मुख्य भूमिकेमध्ये दिसतात कडीपत्ता या चित्रपटामध्ये. नवरा-बायकोची भूमिका निभावतायत. बरेच सगळे असे प्रश्न आहेत ज्याची उत्तरच लेखक आपल्याला देत नाही, दिग्दर्शक देत नाही. म्हणजे सुरुवातच दोघे प्रेमात कसे पडले. खरंच सांगते, चित्रपट सुरू झाल्याच दोघे जण आपल्याला असे चालत जाताना दिसतात खूप वेळ. म्हणजे खूप वेळ फक्त तो कॅमेरा तिथेच असतो त्यांच्या पार्श्वभागावरती आणि मग कोर्टाच्या हिअरिंग्ज आणि त्या सगळ्या गोष्टींकडे डायरेक्ट कट होतो. तो अतिशय अब्रप्ट कट आपल्याला जाणवतो. हरकत नाही, आपण त्या गोष्टी पचवायला लागतो. पण दोघांचं प्रेम कसं झालं हे लिटरली तुम्हाला सांगते, तो तिच्या मागावर होता. 3 वेळा, मोजून 3 वेळा ज्या बस स्टॉपवरनं ती बस पकडायची तिथे जाऊन तो उभा राहिला आणि अतिशय क्रिंज, म्हणजे टपोरी टुकार ती मुलं नसतात का समाजातली, जी अतिशय घाणेरड्या नजरेने तुमच्याकडे बघत असतात. तर बेसिकली तशा पद्धतीने तो तिच्याकडे बघत राहतो आणि पोरगी पटते. बास, पोरगी पटते. दोघे जण अशा पद्धतीने प्रेमात पडतात आणि आपल्याला विश्वास ठेवायचा आहे या गोष्टीवरती, कारण मेकर्सचा विश्वास होता. सो आपल्यालाही ठेवायला लागतो. ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्यांच्यात प्रेम होतं आणि लगेच लग्न सुद्धा होतं. अर्थात चित्रपटाचा अख्खा गाभा लग्नानंतरच्या गोष्टींचा असल्यामुळे मेकर्सनी त्या गोष्टीला फारसं प्राधान्य नाही दिलं. पण किंवा थोडे तरी अजून काही सीन्स बिलिव्हेबल दाखवणं गरजेचं होतं. पण ते नसल्यामुळे आपल्याला त्यांची केमिस्ट्रीज फील होत नाही. या चित्रपटाचे संवाद अतिशय आळशीपणाने लिहिलेले आपल्याला जाणवतात. त्यातल्या त्यात डबिंग आय हाय, म्हणजे डबिंगबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे. अत्यंत वाईट, अत्यंत निकृष्ट अशा दर्जाची डबिंग या चित्रपटामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आता बघा, रिद्धी कुमार जी आहे ती बेसिकली अमराठी मुलगी आहे. त्याच्यामुळे मी हे डोक्यात ठरवून गेले होते, की बाबारे, तिच्या डबिंगला थोडंसं डामाडोल सिच्युएशन असणार आहे काहीतरी. 19 आणि 20 अशी परिस्थिती असणार आहे. त्यामुळे तू फार काही अपेक्षा ठेवू नको तिच्या मराठीबद्दल. पण भावांनो, ज्यावेळेला भूषण पाटील सुद्धा बोलतोय चित्रपटामध्ये किंवा इतर 1 ते 2 कलाकार ज्यावेळेला बोलतायत, तिथे सुद्धा डबिंगला खूप प्रॉब्लेम्स आहेत.
म्हणजे आता बरेचसे ना शब्द गाळलेले तुम्हाला जाणवतात. लिप सिंक्रोनायझेशन नाही होतं ते प्रॉपर आणि ते 1-2 ठिकाणी असलं असतं ना, तर आपण बेअर करू शकतो. तर ते लिटरली अख्ख्या चित्रपटामध्ये 60 ते 65% आपल्याला जाणवतं. इतक्या मोठ्या लेव्हलला डबिंगचे इश्यूज जाणवतात. चित्रपट इतका जास्त प्रेडिक्टेबल आहे, की तुम्हाला काही फीलच होत नाही. म्हणजे पुढच्या 15-20 नाही, अर्ध्या 1 तासानंतर सुद्धा काय होणार आहे, हे सगळं तुम्ही आधीच प्रेडिक्ट करून बसतात आणि त्याच्याचमुळे चित्रपटामध्ये लिटरली इंटरेस्टच तुमचा उरत नाही काही. स्पॉयलर्स येणार आहेत आता इथून पुढे, त्यामुळे मी आधीच तुम्हाला डिस्क्लेमर देतेय. जर कोणाला चित्रपट बघायचा असेल, तर त्यांनी इथेच व्हिडिओ सोडला तरी पण चालेल. अख्ख्या चित्रपटामध्ये कुठेच रिलेटेबिलिटी किंवा रॉनेस नाहीये. तर रॉनेस म्हणजे काय उदाहरण देते. भूषण पाटीलला मेडिकल काहीतरी सिच्युएशन येते. त्याच्यामुळे आता त्याच्याकडे फार कमी वेळ उरलाय. बरोबर. आता त्यावेळेला तो एकटाच जातो डॉक्टरकडे आणि मग डॉक्टर त्याला सांगते, की "भावा असं-असं झालंय तुझ्यासोबत. कांड नशिबाने खेळ खेळलाय" वगैरे, वगैरे. घरी आल्यानंतर बाकीच्यांचे काय-काय डायलॉग्स असायला पाहिजे थोडंसं इमॅजिन करा या गोष्टी. तुमच्या घरी जर का तुम्ही लाईफमध्ये कधी या सिच्युएशनमधनं गेला असाल, तर तुम्हाला ते लगेच कळतं. इतके नाटकी संवाद, इतके आर्टिफिशियल सगळेजण लिटरली बिलीव्ह करून घेतात. आपण काय म्हणतो, की "अरे चल अजून एक कन्सल्टेशन आपण घेऊया. दुसऱ्या डॉक्टरचं कन्सल्टेशन घेऊया. आणखीन 4 दवाखाने फिरूया." नाही, काहीच नाही. म्हणजे ओके ते असंच झालंय, असंच झालंय. मग ठीक आहे. मग आता आता फक्त रडण्यापलीकडे काही सिच्युएशनच नाही आपल्याकडे किंवा काही दुसरा काही मार्गच नाही आपल्याकडे. म्हणजे ते अख्खे डायलॉग्स इतके नाटकी ते संवाद तुमच्या सगळ्यांसमोर असे पटापट, पटापट फेकले जातात, की तुम्हाला असं डोकं धरावसं वाटतं पूर्ण चित्रपटामध्ये. सिनेमॅटोग्राफी सुद्धा अतिशय फ्लॅट म्हणजे सुरुवातीला जे जे काही गाणं येतं ते लिटरली असं वाटतं, की आता ना ते प्री वेडिंग शूट सुरू आहे. आता काहीतरी एल स्क्रीन अशी फाटेल आणि त्यातनं हे नवरदेव-नवरी असे बाहेर येतील एकमेकांचा हात धरून आणि म्हणतील, की "ये! आज आपलं लग्न आहे, आज आपलं संगीतची नाईट आहे." हे म्हणजे लिटरली ते टिपिकल प्री वेडिंग बघून जो आता वीट आलाय ना, म्हणजे सगळ्या लग्नांमध्ये, वेडिंग्जमध्ये जे आपल्याला पाहायला मिळतंय, सेम काम तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. त्यांची केमिस्ट्रीच तुम्हाला फील नाही होत ॲक्चुअली दोघांची सुद्धा. आणि भाईसाहब रिद्धी कुमार, मी खरंच सांगते ती एक अमराठी मुलगी आहे. म्हणून मी कुठेतरी स्वतःला सांगितलं होतं, की यार प्लीज थोडीशी एक संधी आपण ॲज अ प्रेक्षक म्हणून द्यायला पाहिजे. यू नो ॲट शी इज ट्रायिंग. नाही, खरंच नाहीच, डायरेक्ट नाही हाच शब्द. इतकी क्रिंज ॲक्टिंग आहे अख्ख्या चित्रपटामध्ये, की म्हणजे आय एम जस्ट गोना रुइन हिज लाईफ. हे काय आहे? हे काय डायलॉग डिलिव्हरी आणि काय ती घाणेरडी डबिंग आहे. ज्यावेळेला तुझे दात एकमेकांना असे टच झालेले, त्यावेळेला काय कशा पद्धतीने लिप्स कसे एकमेकांना टच होतील डबिंगचे डायलॉग्स बोलताना. कित्येक तरी शब्द ॲक्चुअलमध्ये वेगळेच बोललेले आहेत आणि डबिंगमध्ये वेगळेच ऐकायला येतं. आय टोल्ड यू ना लिप सिंक्रोनायझेशन इज जस्ट नॉट देअर. आणि अतिशय क्रिंज आणि हे मेकर्सला सुद्धा कुठेतरी कळलं होतं. त्याच्याचमुळे बरेच सगळ्या डायलॉग्समध्ये तिचे ना चेहऱ्याचे शॉट्सच नाहीयेत. ते मोंटाजेस वेगळेच टाकलेत. मागनं, इकडनं-तिकडनं प्रोफाईल दाखवत ते सगळे डायलॉग्स ज्यावेळेला बोलून होतात तिचे, त्यावेळेला तिच्या चेहऱ्यावरती फक्त एक्सप्रेशन्स, हावभाव दाखवण्यासाठी तो कॅमेरा आणला जातो आणि ते तुम्हाला लगेच कळतं. सिनेमॅटोग्राफीमध्ये पण तुम्हाला खूप असं सरप्रायझिंग, "अरे यार भावा कसला बाप शॉट होता. कसला भारी घेतलायस यार. कमाल यार, मजा आली यार." असं काहीच नाही. तुम्हाला लिटरली अख्खा अख्खा चित्रपट असा फ्लॅट जातो, असा फ्लॅट. संवाद अतिशय वाईट लिहिलेले आहेत. म्हणजे एका सीनमध्ये ॲक्चुअली संजय मोने सर आणि शुभांगी गोखले मॅम या एका मंदिरात उभ्या असतात आणि आता त्यांना कळलंय खूप काही त्यांचं अगदी जग हललंय, पायाखालची जमीन हादरली आहे. अशा वेळेला मग त्या देवीशी गारणं करत असतात. त्यावेळेला संजय मोने तिकडनं येतात आणि म्हणतात, की "इकडे बघ, इकडे बघ, माझ्याकडे बघ." त्यावेळेला शुभांगी ताई असं म्हणतात, की "घ्या, बघितलं. आता काय?" आणि मग तिथे संजय मोने सर असं म्हणतात, की "तुला जे हवंय ते देवी देणार आहे का?" किंवा हे तरी मी खूप सिम्प्लिफाय करून तुम्हाला सगळ्यांसमोर मांडलंय, पण तो अख्खा सीन तुम्हाला इतका बंडल वाटेल चित्रपट बघत असताना, की खूप अन्याय झाला यार. चांगल्या कलाकारांवरती ॲक्चुअली अन्याय होतो, ज्यावेळेला अशा पद्धतीचे संवाद, अशा पद्धतीचं डिरेक्शन कुठच्याही चित्रपटाला मिळतं त्यावेळेला. आणखीन एक असा सीन आहे बस स्टँडवरचा. आता ह्या रिद्धी कुमारला ॲक्चुअली बस स्टँडवरती जाऊन बस मिळत नाही. आपण बस स्टँडला गेलोय आणि आपल्याला बस नाही मिळते. तो अख्खा सीन इतका बंडल, इतका आर्टिफिशियल म्हणजे तिच्या शेजारचे जे लोकं बसवलेले आहेत ना, ते ऑफकोर्स ते फर्स्ट टाईम कॅमेराला फेस करतायत म्हणून त्यांची ती नर्व्हसनेस त्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात. पण त्याची वाट बघत नसतात का, की कॅमेराकडे बघतात आणि तिच्याकडे बघतात, की हां, ओके. आता ओके. आता म्हणजे मला बोलायचं का? हो ना, नाहीच मिळत आहे. न नाहीच मिळत आहे आता बस म्हणजे. मी खरं सांगू आत्ताच्या काळातले जे यूट्यूबर्स आहेत ना, जे प्रँकस्टर्स वगैरे असतात बघा, प्रँक्स वगैरे करतात पब्लिक प्लेसेसमध्ये जाऊन. ते याच्यापेक्षा बापपणे हा सीन एक्झिक्यूट करू शकले असते. जर का त्यांना ती संधी दिली असती करायला तर. इतका अख्खा तो सीन बंडल म्हणजे तो रिक्षावाला पण असाच उभा आहे मख्खासारखा तिथेच म्हणजे इतर अजून कुठेच काही रिक्षा नाही. सी रिलेटेबिलिटी खूप मॅटर करते. तो रॉनेस जो असतो ना, की असं वाटलं पाहिजे, की आपण त्या बस स्टँडवर तिच्या सोबत उभे आहोत. ते टेन्शन आपल्याला फील झालं पाहिजे, की यार तिला बस नाही मिळत आहे. तिला छत्रपती संभाजीनगरला जायचंय. दुपारपासून आली आहे ती. तिला रात्र झाली आता. बरं ती एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये तिच्या नवऱ्याला पण फोन करत नाही, की अरे, अपडेट्स देणं, की
7-8 तास उलटून गेले. यार मला नाही मिळत आहे बस. मी काय करू? जाऊ दे मी घरी येतेय. मी कंटाळले. नाही. बरं ह्याच्याकडे हा ह्याच्या मित्राची ती जी बायको असते ती आलेली असते आणि मग ती मिसअंडरस्टँडिंग्ज होतात. ते सुद्धा तो इतकी मोठी गोष्ट बायकोशी शेअर करत नाही. तुमचं फाउंडेशनच इतकं भंगार तुम्ही म्हणजे मेंटेन केलंय, तर काय तुमचं नवरा-बायकोचं नातं काय फुलणार आहे पुढे जाऊन? या चित्रपटामध्ये सुरुवातीलाच एक हिंदी गाणं आहे अँड व्हेन आय एम सेयिंग हिंदी गाणं, अख्खं गाणं हिंदी आहे. बरं ते गाणं वाईट नाहीये. ते ऐकायला तुम्हाला छान पण वाटेल. किंबहुना तुम्ही ते कधीतरी रिव्हिजिट नक्कीच कराल असं गाणं आहे. अख्ख्या चित्रपटामध्ये ॲक्चुअली रिद्धी कुमारचा परफॉर्मन्स हा लिटरली मला असं वाटतं की स्क्रिप्टच ॲक्चुअली चुकली असल्यामुळे त्यामुळे आपण इतर जणांना अजून कितपत दोष देणार आणि कुठपर्यंत दोष देणार. त्यामुळे आय थिंक स्क्रिप्ट चुकीची असल्यामुळे सुरुवातच चुकीची झाल्यामुळे चित्रपट अशा पद्धतीने चुकत गेलेला आपल्याला भासतो. अख्ख्या चित्रपटामध्ये रिद्धी कुमारच्या ज्या आईचं कॅरेक्टर आहे ते अत्यंत इरिटेटिंग होतं. इतकं इरिटेटिंग की ते तुम्हाला झेपणारच नाही. तुम्हाला सहनच नाही होणार. म्हणजे आत्तापर्यंत जर का तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही काहीतरी क्रिंजमधला पण क्रिंज कॅरेक्टर्स काहीतरी पाहिले असतील, तर हे कॅरेक्टर सगळ्यात निम्न दर्जाचं लिखाण होतं या कॅरेक्टरचं. मी काय जणू उलटी भरायलाच आली आहे इकडे. आणि परफॉर्मन्स सुद्धा तसाच होता. आय एम सॉरी टू से दॅट. त्या माझ्यापेक्षा वयाने फार मोठ्या आहेत. बट नाही, आय हॅव टू बी हॉनेस्ट इनफ. अख्ख्या चित्रपटामध्ये जेव्हा ते कॅरेक्टर समोर येत होतं, तेव्हा प्रचंड इरिटेट होत होतं. मी या चित्रपटाला देईल अर्धा स्टार आउट ऑफ 5 आणि मी तुम्हाला चॅलेंज देतेय. तुमच्यात जर का धमक असेल आणि तुमच्यात थोडीफार जरी हिंमत असेल आणि तुम्हाला जर का स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं असेल, की तुमच्यात किती संयम आहे, तर हा चित्रपट बघायला तुम्ही आवर्जून जा. जवळच्या सिनेमागृहामध्ये जा. या चित्रपटाची प्लीज पायरसी करू नका. पायरसी करणं हा गुन्हा आहे आणि इतका सुंदर चित्रपट जर का तुम्ही याची पायरसी केली, तर देव सुद्धा तुम्हाला माफ नाही करणार. बाकी हे होतं माझं म्हणणं कडीपत्ता या चित्रपटाबद्दल. कायच बोलू? बघा रे तुम्ही हा चित्रपट. बघाच रे. बघाच. चॅलेंज करतीये ओपन तुम्हाला. कमेंट सेक्शनमध्ये येऊन मला कळवा, की तुम्हाला चित्रपट कसा वाटलाय ते आणि कुठच्या लेव्हलला गेल्यानंतर तुमच्या संयमाचा बाण सुटला, तेही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.